मस्त अशी साबुदाण्याची खिचडी तुम्ही बघू शकता आहे। हाय फ्रेंड्स मंडळी, कसे आहात तुम्ही? श्री स्वामी समर्थ सर्वांना। स्वामी समर्थ किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवूया साबुदाण्याची खिचडी। मस्त अशी झणझणीत आणि लसलसीत अशी मस्त साबुदाण्याची खिचडी बनवूया आपण। आज आपण साबुदाण्यामध्ये बटाट्याचे स्लाइस नाही टाकणार आहे। आज आपण टाकूया तुम्ही बघू शकता मी इथं बटाट्याचे पीस टाकणार आहे। त्याला मी पाणीमध्ये असं किसलेलं आहे का बटाटे काळे ना पडे त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता आहे। चला तर मंडळी आपण बघूया साबुदाण्याची खिचडी। मी इथं साबुदाण्यांना 2 ते 3 तासासाठी भिजत घातले होते। हे बघा मस्त असे झालेले आहे। असे आपले साबुदाणे व्हायला पाहिजे। इथं मी शेंगदाणे सेकायला ठेवले आहे, तुम्ही बघू शकता। आज आहे पुत्रता एकादशी माझी, म्हणून आज मी तुम्हाला साबुदाण्याची खिचडी बनवून दाखवते आहे। सर्वांना माहितीच असेल आज तुम्ही बघू शकता मी इथं शेंगदाणे शेकून घेतले आहे आणि त्याचे फोतरे असे मस्त काढते आहे। आता आपण याला मिक्सरमध्ये त्याची वाटून घेऊया आणि शेंगदाण्यांना एकदम बारीक नाही करायचे आहे आपल्याला। बारीक करू तर साबुदाण्यामध्ये छान नाही लागणार। असे मस्त असे 2 वेळा मिक्सर हे करून आपण करायचे आहे, तर कचरे आपले वाटले जातील। लहान मोठे बघू शकता मी शेंगदाण्याला वाटून घेतलं आहे, पण एकदम बारीक असं नाही वाटलंय। हे बघा तुम्हाला दिसत असतील। तर इथे मी तेल टाकलं आहे। साबुदाण्यामध्ये जास्त तेल टाकायचं नाहीये, कारण की साबुदाणा जेव्हा बाफले जातील तेव्हा त्याला तेल सुटतं, म्हणून आपण पहिले थोडंसं तेल टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता तेल गरम झालं आहे। इथं मी जिरं टाकते आहे, बघू शकता। मी इथं कढीपत्ता टाकते आहे। कढीपत्ताने साबुदाण्याची खिचडीमध्ये स्वाद खूपच छान येईल। आणि मी मस्त असे मोठे मोठे मिरच्या टाकले आहे हिरव्या। तुम्हाला जर हिरव्या मिरच्या घालून नाही आवडत असेल तर तुम्ही तिखट टाकून पण बनवू शकता। आपण मिरच्यांना असे मस्त फ्राय होऊ दे। मिरच्या फ्राय झाल्या आहे। आता आपण जे किसलेली होती बटाट्याची पीस ते टाकूया तेलामध्ये फ्राय होऊ दे। मग त्याला तेलामध्ये आपण 2 ते 3 मिनिटांसाठी राहू दे। पीस होते तोपर्यंत आपण इथं मी जे भिजत घातलेले साबुदाणे आहेत त्याच्यात तुम्ही बघू शकता आहे आपल्याला जेवढं लागेल तेवढं शेंगदाण्याचं कूट मिक्स करायचे आहे। स्वादानुसार आपण मीठ टाकायचे आहे आणि त्याला मस्त असं हलवून घ्यायचे। तुम्ही बघा तर आपले बटाट्याची पीस मस्त अशी फ्राय झाली आहे। नंतर जे आपण साबुदाणे मिक्स केले होते ते टाकून द्यायचे आहे। हे बघा आणि मस्त खट्टापणा आपण देऊया याच। तर आपण लिंबू पिळूया। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही वरतून साखर सुद्धा ॲड करू शकता। हे बघा मी लिंबू ॲड केला आहे। आता आपण हलवून घ्यायचं आहे मस्त। बघा मी मस्त असं हलवून घेतलं आहे। आता 5 मिनिटांसाठी आपण त्याला झाकून देऊ। चला तर मंडळी आपली मस्त अशी साबुदाण्याची खिचडी तयार आहे, तुम्ही बघू शकता आहे। हे बघा चला तर आपण खाऊया। खूपच छान बघा, खूपच छान अशी दिसते आहे। मस्त अशी लसलसीत आणि झणझणीत
चला तर मंडळी, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल, मस्त अशी फटाफट बनवणारे, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असाच सपोर्ट करा मला आणि माझ्या चॅनलला. चला तर मंडळी, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. टाटा, बाय बाय.